वाशिम जिल्ह्याच्या हृदयस्थानी असलेल्या कारंजा लाड शहरामध्ये डॉक्टर निलेश खोतकर हे 13 वर्षांपूर्वी त्यांनी वैद्यकीय व्यवसायामध्ये पदार्पण केलं होतं. 13 वर्षाच्या अविरत सेवेनंतर खोतकर हॉस्पिटल हे नव्याने सुसज्ज अशा नेवीपुरा मेन रोड कारंजा या ठिकाणी स्थानांतरित झाले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खोतकर ॲक्सिडेंट अँड फ्रॅक्चर हॉस्पिटलचा मोठ्या थाटामध्ये शुभारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख, आमदार सई डहाके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकर, कारंजा लाड येथील प्रख्यात डॉक्टर अजय कांत, डॉक्टर शार्दूल डोणगावकर, डॉक्टर पंकज काटोले, युसुफ पुंजानी, दत्तराज डहाके इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन व स्थानांतरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. डॉक्टर निलेश खोतकर यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात 13 वर्षांपूर्वी कारंजा लाड येथे बस स्टँडच्या बाजूला सुरू केली होती. हे हॉस्पिटल 13 वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. यामध्ये डॉक्टर निलेश खोतकर यांनी अनेक वेगवेगळ्या यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. अद्ययावत सोयी व सुविधांनी युक्त अशा नवीन जागेमध्ये स्थानांतरित होण्याचा डॉक्टर निलेश खोतकर यांचा हा प्रयत्न सफल झाला, असे कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार सई डहाके यांनी डॉक्टर निलेश यांच्यासाठी गौरवाचे उद्गार काढले. मुख्यमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अमोल पाटणकर हे आवर्जून यावेळी उपस्थित होते. डॉक्टर निलेश खोतकर यांच्याशी विदर्भ न्यूजने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की त्यांच्या जुन्या हॉस्पिटलमध्ये जागेची कमतरता व गेल्या 13 वर्षांमध्ये नवीन आलेली उपकरणे यामुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्याकरिता त्यांनी एक आगळेवेगळे हॉस्पिटल तयार करण्याचा त्यांचा मानस होता, तो आज पूर्णत्वास आलेला आहे. अनेक वेगवेगळ्या सोयी व सुविधा, अत्याधुनिक यंत्रणा व शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये पार पाडल्या जाणार आहेत. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.